हॅलो एव्हरीवन, तुम्ही कसे आहात? बरे आहात ना? सो आज 24 डिग्री सेल्सिअस वातावरण आहे आणि युकेच्या मनाने ही खूप प्रखर अशी गरमी आहे, खूप इंटेन्स गरमी आहे. आम्ही आज विचार करतोय कुठेतरी बाहेर जाऊया. स्वराजीला हायकिंग वगैरे करायला खूप आवडतं. मला सुद्धा छान वाटतं. म्हणजे मी जेव्हा इंडियामध्ये होते तेव्हा मी माझ्या फ्रेंड्स बरोबर नेहमी जात असायचे इकडे तिकडे. इंडियामध्ये असं हाईक करायचं एक वेगळंच फन आहे. आम्ही मोस्टली रेनी सीझन्स मध्ये जायचो, पण इकडे युके मध्ये वातावरण असं असतं की थंडी आणि रेनी सीझन्स मध्ये जाऊ शकतो बऱ्याच ठिकाणी, पण समरमध्ये खूप लोक असे बाहेर निघतात आणि असा सन वगैरे असला तर लोक घरी थांबत नाहीत, बाहेरच निघतात. तर इथे एक गोरिंग म्हणून प्लेस आहे, तिथे स्वराजीने बघून ठेवलं आहे. असं ट्रेल आहे, आय थिंक 2 आवर्सचं ट्रेल आहे ते. तर आम्ही विचार करतोय ते कम्प्लीट करायचं, पण बघू कसं वाटतं ते. खूप जास्त गरमी असली तर मे बी थोडा शॉर्टकट करून कमी वेळ करू. पण चला आपण आता तयारी करूया जायची आणि मग नंतर बघूया कसं वाटतं तिकडचं हाईक. हो, खूप गरमी आहे. सो ही लिपस्टिक ऍक्च्युअली ब्लू नाही आहे, ही अशी टिंट लिपस्टिक आहे. तर हे ब्लू दिसतं, पण हे जेव्हा ड्राय होईल ना तेव्हा हे मी काढेन. असं नॅचरल लिप कलर येईल असं ते लोक क्लेम करतात. सो आपण बघूया कसं दिसतं ते. थोडंसं लायनर लावूया. स्वराजीने मस्त पॅनकेक्स बनवलेत. तर हे जे पॅनकेक्स आहेत ते त्याच्यामध्ये काय काय टाकलंयस? आटा आणि ओट्सला ग्राइंड केलं. ओके. अंडा, दूध, बटर आणि साखर, थोडीशी ब्राऊन साखर, त्यानंतर सिनेमॉन पावडर, छान दिसतंय. स्ट्रॉबेरी पेजर. चांगले आहेत, म्हणजे मैद्यासारखे तर नाही आहे, पण बेटर आहे डेफिनेटली. बिकॉज इट्स हेल्दियर ना. फ्रुट्स मिस करतोय फक्त. हा, युजली आम्ही ब्लूबेरीज वगैरे टाकतो त्याच्यावरती. स्ट्रॉबेरीज, ब्लूबेरीज. मी माझ्या याच्यामध्ये आतमध्ये ते स्ट्रॉबेरी प्रिझर्व टाकलंय आणि वरती ते हे टाकलं लिंडॉरचं चॉकलेट मेल्ट करून. पण ते ना तिरामिसू फ्लेवरचं आहे, म्हणजे कॉफी फ्लेवरचं आहे हे. तर आय डोंट नो कसं लागेल, एक्सपेरिमेंट आहे, लेट्स सी. मेपल सिरप पण टाकते. दिस इज मस्ट लाईक ऑन पॅनकेक्स. चला आता नाश्ता पण करून झालाय आमचा. आता 11:15 ऑलरेडी वाजले आहेत. निघता निघता आम्हाला अजून 10 मिनिट जातील. सगळं पॅकिंग वगैरे थोडं करायचं आहे, पाण्याची बॉटल वगैरे टाकायची आहे आणि मग ते झालं की आम्ही निघू. ही बॅग घेऊ की ही बॅग घेऊ विचार करते, पण आम्हाला चालायला लागेल. ही माझी युज्युअल बॅग आहे, पण आम्ही चालू वगैरे तर ही बॅग थोडी हेवी आहे. मला वाटतं ही बरी पडेल, ही एकदम अशी लाईट वेट आहे. सो या ही बॅग घेते आज. स्वराजने सजेस्ट केलं थोडंसं काहीतरी फूड कॅरी करू, म्हणजे ड्राय स्नॅक्स. तर हे थोडे बिस्किट्स घेतले आहेत, हे आवळे घेतले आहेत आणि हे आंब्याच्या वड्या घेतल्यात. तर आता 11:27 झाले आहेत आणि फायनली आम्ही निघत आहोत. स्वराज येईपर्यंत मी जरा गाडी साफ करून बसते आतमध्ये, सगळं रेडी करते. स्वराजची वाट बघते आता, येईलच तो थोड्या वेळातच.
नौटंकी. चला निघायचं का? चला चला ड्रायव्हर. ऑल सेट. चला. ओके चला चला. तर आता आम्ही इथे गोरिंगच्या इथे आलो आहोत आणि गाडी पार्क केली आहे आणि आता आम्ही थोडंसं इथे खाण्यापिण्याचं बघतोय. आम्ही आमच्या ऑर्डरसाठी थांबलो आहे. तर आता आम्ही या कार पार्क मधून परत चाललोय दुसऱ्या कार पार्क मध्ये, कारण की हे कार पार्क 1 आवरच फ्री होतं. तर इकडच्या पब मध्ये आता जेवण घेतलं पार्सल आणि आता दुसरा कार पार्क जे आहे ना ते आमच्या ट्रेकिंगच्या पॉइंटच्या पण थोडं जवळ आहे. तर तिथून आम्ही तिकडे पार्क करू आणि तिथून मग आमचं ट्रेकिंग सुरू करू. गोरिंग गॅपच्या इथे आलो आम्ही आणि आता स्वराज बघतोय की कोणता रूट फॉलो करायचा ते. आम्ही चाललो हायकिंगला. काय इथून जायचं होतं ना? नाही, इथून पुढून आहे का? अच्छा. आय एम जस्ट फॉलोइंग हिम नाव. भरपूर ट्रेल्स आहेत इकडे, तर मॅपच्या हिशोबाने फॉलो करायला लागेल, नाहीतर इकडे तिकडे हरून जायचं. मला असं मस्त असं गावात आल्यासारखं वाटतंय आज. आणि आज वेदर पण खूप छान आहे, त्याच्यामुळे कसं आरामात फिरता येते आम्हाला. तुम्ही आमच्या आधीचे व्हिडिओज बघितले असतील तर बघितलं असेल की आम्ही ते कोट बीट सगळं घालून फिरतो. पण आज 24 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे असं आरामात फिरता येतंय. तर मस्त वाटतंय खूप. तुम्हाला व्ह्यू दाखवते, म्हणजे तेच दाखवते सराउंडिंग कसं आहे ते बघा. इथे स्क्वेरल दिसलेली आम्हाला. ही बघा, ही बघा, दिसते का तुम्हाला? ही बघा इकडे, ती बघा वरती चालली गेली. बेसिकली जनावरे वगैरे नाही येऊ म्हणून त्यांनी असं लॉक सिस्टम केलंय. ओ, लॉक आहे म्हणजे हे असं पुल केलं तर ते काढता येतं, नाही तर मग ते लॉक होऊन जातं आतमध्ये. आता मी जाते, तर मी हे पुल करून पुश करून आत आले आणि हे मागे लॉक. इकडे साईडला गोल्फ कोर्स आहे, जर तुम्हाला तो फ्लॅग दिसत असेल तर. फीज आहेत ना काहीतरी? माहिती नाही, मी तर कधी खेळला नाही गोल्फ. हां, मी पण खेळलं नाही आहे. आणि मला म्हणजे ॲक्च्युली थोडं बोरिंग पण वाटतं ते बघायला. पण तो मिनी गोल्फ असतो ना, तो खेळायचा प्लॅन आहे. बघूया आम्ही कधीतरी जाऊ. डिंटन पेस्चर्समध्ये पण आहे ना तो मिनी गोल्फ. हां, डिंटन पॅश्चर्समध्ये पण आहे. त्याचा पण कधीतरी ब्लॉग जाऊ, तिथे ब्लॉग बनवू. आज तिकडेच जाणार होतो ॲक्च्युली ना, पण विचार केला की तिकडे ऑलरेडी गेलेलो आहे, तो काहीतरी डिफरंट ट्राय करू म्हणून इकडे आलो. तिकडे गेलेलो आम्ही, तिथे असं बोटिंग वगैरे केलेलं. परत ते कार असते ना, काय बोलतात त्याला, बगी कार, ती चालवलेली. छान आहे ते पण. इकडे ना मला असं नेहमी असं सारखं वाटतंय की कोण ना कोण चालतंय आमच्यासोबत. ॲक्च्युली आम्ही दोघंच आहे, पण असं मला वाटतं की कोणतरी अजून पण आहे. पण मग मी इकडे तिकडे बघते ना, तर मला ते खारुताई दिसत आहेत. भरपूर खारुताई आहे तिकडे आणि असे मस्त पळतायत वगैरे. त्यांचंच घर आहे असं वाटतंय मला. इथे आम्हाला असं ट्री हाऊस सारखं दिसलं. मला तर पहिले भीतीच वाटली, पण मस्त बनवलं आहे बघा. पाईन कोन. मला वाटतं क्रिसमसमध्ये ह्याचं असं डेकोरेशन वगैरे करतात ना, म्हणून मला वाटतं ते स्क्विरल जास्त आहेत. आता हा सीन बघा. मला 1 मिनिट पाहिजे हे ॲब्झॉर्ब करायला सीनरी. वाव. आता आम्ही चाललोय यावेळी मधून. असं हे फॉलो करत. ओके, नाईस.
कूल कूल कूल. असं लांबून बघितलं तर ना असं मला घसरगुंडी टाईप वाटते. घसरगुंडी टाईप वाटते बघ ना तिकडे हे वाला. बापरे. हा इथून रोल रोल करत जाऊया. सो इथून अशी उतरण आहे खाली खाली खाली. बापरे मी सरळच चालते. आहे जागा. ओ थँक्यू. हा अरे वा सावली मिळाली आम्हाला. आणि इथून असा रस्ता होता. आम्ही त्या साईडने जात होतो पण तिथे असे मोठे मोठे गवत होते. तर इकडच्या रस्त्याने चाललो. इथे बाजूला असं बंद आहे आणि इथे खाली त्यांनी असा पाथ बनवला आहे बघा. पळतं लहान मुलांसारखं. मधली फुलं दिसली. आठवतं का हे राणी मुखर्जीच्या कानात असतात आय थिंक. ती फुलं आहेत. बरीच आहेत इकडे. हे बघा. ओ सो प्रिटी प्रिटी. अटेन्शन माउंटेन बायकर्स, प्लीज राईड विथ ड्यू केअर अँड अटेन्शन फॉर अदर युजर्स अँड ब्रिडल वे. प्लीज डू नॉट सायकल रेकलेसली. ओके आता हा पाथ फॉलो करत आम्ही पुढे जात आहोत. अजून पण मजा येते तुला. स्वराजला खूप आवडतं असं तासन तास चालत राहायला. म्हटलं मी आधी केलेलं आहे ना खूप हायकिंग करायचं तर मला सवय बॉडीला सवय. मला माहिती आहे की एनर्जी कशी प्रिझर्व करायची आणि जास्तीत जास्त म्हणजे कसं चालायचं. आणि रोज बसून असतो कम्प्युटरवर दिवसभर तर हे ॲक्च्युली चांगलं वाटतं असं चेंज. हवा पण चांगली असते. हो उतरण येते. तर आता आम्ही इथे आलो आहे गोरिंग गॅपचा. इथे त्यांनी ह्याचा मॅप लावला आहे ट्रेलचा. आणि आता इथून आम्ही जाऊ आणि मग असं वरती 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 जाणार आहे. चला. अरे मी पण येते. मला असे डंग दिसत आहेत. मला वाटतं घोडे येत असतील इथे नाही तर गाई. पण आता तरी नाही दिसत आहे. पण इथे बरेचसे आहेत डंग केक्स. आम्हाला डिअर दिसला. तिकडे डिअर उभा आहे. गेला. ते बोलतो कॅटल मे बी ग्रेझिंग in Holly's middle. Keep dogs close by. Dogs are welcome, but please keep them on lead. ओके म्हणजे ते काऊज असतात. मी चुकीचं होतं मग अशी ते काऊज असतात. आता नाही आहेत पण इथे ग्रेझिंग असू शकतात. बघूया आपल्याला कुठली दिसली तर. हा खूपच फास्ट चालला रे. माझी हालत बेकार झाली आहे. दमले आता. आय जस्ट वॉन्ट नाईस कोल्ड ड्रिंक अँड आईस्क्रीम. वाव. आणि असं मस्त हे आराम करायला सॉफ्ट बेड किंवा सोफा. माझं पोट भरलंय. म्हणजे डोंट गेट मी रॉंग ही सिनरी खूप छान आहे पण ॲट द सेम टाइम ऊन भरपूर आहे आणि मला गरम भरपूर होतं. म्हणजे माझ्या बॉडी हीट भरपूर जास्त आहे म्हणून मला थंडीमध्ये पण जास्त थंडी नाही लागत. तर आता गरमीमध्ये माझी हालत होते. इथे दिसले का तुम्हाला गायी आहेत. आय थिंक त्यांना पण गरम होतं म्हणून थोडे झाडाच्या जवळ आहेत. हो भरपूर साऱ्या गायी आहेत तिथे आणि त्यांची पिल्लं ग्रेज करतायत मस्त आरामात. ब्लॉगर थकले आमचे. फायनली आम्ही आलो इथे आणि या शेडमध्ये अशी मॅट टाकून बसलोय. माझी हालत बेकार झालेली. मला वाटलेलं मी आता पडणारच आहे. मला काय प्रॉब्लेम नाही. मी नॉर्मल आहे. मला सवय आहे. हो. हा बघा स्वराज खातोय. हे आम्ही घेतलेलं त्या पबमधून. हा गार्लिक ब्रेड आहे वरती आणि खाली कॅल्झोन आहे
आणि आता ते थंड झालं आहे सगळं. हा कॅल्झोन आहे खाली आणि फ्राईज पण आहेत ह्याच्यामध्ये ठेवल्यात. हे बघा दाबला गेला कळजून. चिप्स. तर हे आता आम्ही खाऊ, थोडं रेस्ट करू इथे सावलीत, जरा माझी एनर्जी परत येऊ दे आणि मग पुढे जाऊ. पण मला सिरियसली वाटतं ते सनमुळे झालं आहे. माझा स्टॅमिना इतका कमी नाही आहे, सन भरपूरच आहे. आणि चढाण होतं ना वरती, क्लाइंब होतं. हा हे बघा इथून आम्ही आलो, हे इथून एकदम खालून असं चढत 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 वरती आलोय. झोन ते खाऊन अजून 2 तास चालायचंय. हो, टंकी उन्हामध्ये. फुल करते मी. खाऊन घे दाबून खा. वाव, परफेक्शन. सो आता माझा फ्युल टँक भरलाय आणि आता आम्ही जाऊ पुढे. आता चालायचं भरपूर चालायचं. आता अजून भरपूर चालायचं आहे, म्हणजे थोडं, आता भरपूर नाही, आता थोडं चालू. म्हणजे आता हे खाल्लंय ना ते जरा जिरू दे आणि मग आम्ही जाऊ आमच्या कारकडे. काय बोलू, मजेत सगळं. नाही, तुझी स्टोरी सांगती हा, हायकिंगची. मी आय थिंक त्यावेळेस स्कूलमध्ये का कॉलेजमध्ये होतो आणि नाशिक पासून जवळ सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर सॉरी, त्या तिथे एक धबधबा आहे, दुगारवाडी नाही, विसरलो मी त्याचं नाव. तर एका मित्राने सजेस्ट केलं की मे महिन्याचा उन्हाळा होता, आता गरम होते, तर तिकडे जाऊ, मस्त धबधब्यात आंघोळ वगैरे करू, चांगलं वाटेल, एकदम रिफ्रेशिंग. तर आम्ही हां ठीक आहे, चांगला प्लॅन वाटतोय. आम्ही असे 8-10 फ्रेंड्स होतो, सगळं डबा बिबा पॅक करून गेलो तिकडे. आणि तिथे म्हणजे त्यावेळेस जायला असं काय हे नव्हतं, आम्ही बसमध्ये गेलो त्र्यंबकपर्यंत आणि मग त्र्यंबकच्या पुढे तिकडे असं ट्रक वगैरे जे असतात ते त्यांना लिफ्ट घेऊन तिथपर्यंत, म्हणजे तिकडे असं पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे स्पेशल. तर तिकडे गेलो आणि चालतोय आम्ही ऑलमोस्ट 1-1.5 तास चालत होतो आम्ही आणि शोधतोय आता येईल धबधबा, तर भेटतच नाही. इकडे शोधतोय सगळे, म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये ट्राय करताय, शोधतोय, कोणाला धबधबाच मिळत नाही. फायनली एक गावातला माणूस होता, तर तो आमच्याकडे बघायला लागला, काय करताय तुम्ही इकडे विचारायला लागला. आम्ही धबधबा शोधायला आलो येतो. त्याला तुम्ही धबधब्यावर उभे आहेत इकडे, म्हटलं पाणी, म्हटलं उन्हाळ्यात कुठे पाणी मिळणार आहे तुम्हाला, ते सगळं पावसाळ्यात येतं. तो मित्र होता, सगळे त्याच्यावर इतके चिडले, त्याला धरून मारायला लागले. आणि तुम्ही किती तास चालले? आठवत नाही, बरंच होतं, 3-4 तास चाललो. पण पाणी संपलं होतं, आम्ही पाणी पण लिमिटेड घेतलं होतं, कारण की आम्हाला वाटलं तिकडे असेल. आणि ज्यांनी प्लॅन बनवला साल्यानी तर पाणी आणलंच नव्हतं. तर तो पण आमचं पाणी पित होता, असं पाणी संपलं आमचं आणि तिकडे पाणी शोधतोय आता आम्ही. तर अशी हालत खराब झाली आणि शेवटी मग चालता एका ठिकाणी विहीर दिसली आम्हाला. पळत गेलो तिकडे, पाणी प्यायलो, मग तिकडे डबा वगैरे आणला होता, सगळ्यांनी खाल्ला आणि मग शेवटी आलो. तो एक एक्सपिरियन्स होता, आम्हाला शिकायला मिळालं की असं समरमध्ये कधी जायचं नाही. तर कावळं आहे ना, गेलं. हे इकडे प्राण्यांसाठी त्यांनी बनवलं आहे प्यायला पाणी. पक्षी वगैरे काय कोणी येतात तसं जंगलातले, चांगली सोय केली. तसं थोड्या अंतरावर त्यांनी बनवलं आहे बरेच. मग आम्ही पावसाळ्यात गेलो धबधबा बघायला. अच्छा. पण पावसाळ्यात मोठा प्रॉब्लेम की पाऊस पडतं आणि पाणी वाढतं. तर तिकडे एक टाइम मला वाटतं दुपारचे 3 का 4 नंतर पाणी वाढायला लागतं, जास्त टाइम थांबू नाही शकत. मी तिकडे पोहोचलो आणि लोक बोलायला का निघा आता. त्यामुळे पावसाळ्यात पण धबधबा नीट बघायला नाही मिळाला. मला वाटलं हॅपी एंडिंग असेल, पण हे पचका आहे.
जेवढे जवळ जाता येईल जा. दिसते व्हॉट इज दॅट? क्लिअर दिसत नाही. घे तू. लेडी बग का लेडी बर्ड? राहू दे रे तिला बिचारीला. आम्ही पार्किंगच्या इथे आलेलो, थोडं सामान ठेवलं आम्ही, हातात बॉक्स वगैरे होता ना तो खाण्याचा, मॅट वगैरे ठेवली, पण अजून आमचं मन नाही भरलेलं, त्याच्यामुळे आम्ही अजून थोडं पुढे आलोय फिरायला. आता जरा 15-20 मिनिट इथे टाइमपास करू आणि मग नंतर परत रिटर्न जाऊ. तुम्हाला मी सीन दाखवते इकडचा. मजा येते. पोट भरलं का आता तुझं फिरून? नाही, अजून पुढे जायचंय मला वाटतं. अजून 2 तास चालू शकतो मी. 2 तास पुढे पोचू तिकडे गावामध्ये आणि तिकडे आईस्क्रीम वगैरे खाऊ, मग चांगलं वाटेल. बापरे 2 तास? आर यू किडिंग मी? सिरियसली बोलतो. बापरे. नाही ठीक आहे, आपण एक काम करूया, घरी जाऊया आणि बाजूला टेस्को आहे, तिथून आईस्क्रीम घेऊया. घरी पण कॅन्डीज आहेत, त्या खाऊया. नको, असं नको. चालत जाऊ आणि आईस्क्रीम खाऊन घरी जाऊ. मेंटलनी हेल्थ साठी चांगलं आहे ते. घरी जाऊन काय करणार आहे? घरी जाऊन गरमीमध्ये बसण्यापेक्षा इकडे बरं वाटेल. घरी जाऊन मस्त पाणीपुरी खाऊ, थंड थंड. मी नाही बनवणार पाणीपुरी, तूच बनव. मी बोलले पुढे 2 तास नाही चाललो, आम्ही फायनली गाडीमध्ये आलोय. खूप दमलोय आणि म्हणजे मी तरी, आणि खूप गरम झालंय. सो आता स्वराज बघतोय असं कुठे जवळपास आईस्क्रीम वगैरे मिळतंय का. आता थोडं 10 मिनिट बसू गाडीमध्ये, एसी वगैरे ऑन केलाय, जरा नॉर्मल होऊ आणि मग त्याच्यानंतर निघू पुढे. आराम करतो. हा, मी जरा वेळ आराम करते आता. सो आता आम्ही हाईक करून घरी आलो आहोत. आता 4:45 वाजले आहेत संध्याकाळचे आणि आम्ही 1:15 सुरू केलेलं हायकिंग. जर्नीला 30 मिनिट्स लागले, म्हणजे अराउंड तुम्ही पकडा मोठा 3 आवर्स आम्ही हायकिंग केली. खूप छान वाटलं. म्हणजे टेस्ट झाले माझे लिमिट्स एकदम. मला असं वाटतं की अजून केलं पाहिजे मी हायकिंग, म्हणजे माझा अजून स्टॅमिना वाढेल आणि आपल्या हेल्थसाठी पण चांगलं राहील ते, है ना. आणि आता आम्ही येताना मस्त आमची समरची थोडी शॉपिंग केली आहे, ते मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. तर हे आम्ही स्पार्कलिंग वॉटर घेतलं आहे, सोडा. मला हे खूप आवडतं. हे ना असं थोडंफार ग्लुकॉन डी सारखं नाही, थोडंफार फॅन्टासारखं लागतं हे, पण एकदम जास्त फिज नसतं त्याच्यामध्ये आणि एनर्जीसाठी छान असतं. हे रॉबिन्सनचं स्वराजला खूप आवडतं, फ्रूट कॉर्डियल्स. मला वाटतं लाईम आणि मिंट फ्लेवर आहे. आणि हे जिंजर एल आहे, हे पण खूप छान वाटतं, असं जिंजर आणि सोडाचा फ्लेवर असतो. एकदा आम्ही काहीतरी ऑनलाईन फूड मागवलेलं ना, त्याच्यावरती हे फ्री मिळालेला कॅन, तो अजून पण आहे. तर आज आम्ही हा पिणार आहे, कारण की आता असं ॲक्च्युअल नीड वाटते आम्हाला. आणि हे आईस्क्रीम घेतलं स्वराजने मॅग्नमचं, ते घेणार आहे. मला हे आवडतं ट्विस्टर लॉलीज, तर मी हे खाणार आहे. मार्शमेलो फ्लेवरचं आहे. समर ॲक्च्युली आता सुरू झाला आहे UK तुम्ही बघालच. म्हणजे आमचं आता अजून ब्लॉग्स येतील, अजून आम्ही असे हायकिंग वगैरे करणार आहोत. आता आम्ही थोडा आराम करू, रेस्ट करू, मस्त कोल्ड्रिंक वगैरे पिऊ, आईस्क्रीम खाऊ, मस्त समर वाईब्स ये. सो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक द्या, आणि तुम्हाला काही बोलायचं असेल तर प्लीज तुम्ही कॉमेंट करा. माझे फ्रेंड्स आणि फॅमिली तुम्ही व्हिडिओज बघता आणि तुम्ही मला पर्सनली मेसेज करता, सो थँक्यू सो मच. पण तुम्ही व्हिडिओच्या खाली पण कॉमेंट करा, म्हणजे तो म्हणजे
एंडपर्यंत राहील तो व्हिडिओवरती. आणि मे बी व्हिडिओज जास्त रीच आउट पण होऊ शकतात, यू नेवर नो. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर ब्लॉग्स अँड गिविंग अस सो मच लव. आणि तुम्हाला जर असेच ब्लॉग्स अजून बघायचे असतील किंवा तुमचे काही सजेशन्स असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत हॅव अ ब्लेसफुल लाईफ. बाय. Cheers.